नमस्कार. आज आपण बाजरीच्या चिकापासून कुरड्या कशा तयार करायच्या ते बघणार आहोत. ही बाजरी अ, 5 दिवस भिजत घातलेली आहे. रोज त्याचं पाणी बदललेलं आहे आणि आज ती बारीक मिक्सरवरून बारीक करून त्याचा चीक काढणार आहे. चीक काढण्यासाठी एका डब्याला साडीचं कापड बांधणार आहे. त्यातून चीक गाळायचं आहे. खाली चीक बसणार आहे, वरती चोथा राहणार आहे. आम्ही पुरण जे बारीक करायची चाळण असते त्याच्यावरून गाळून परत खालच्या ह्याच्यातून गाळले, म्हणजे 2 वेळा गाळायची प्रक्रिया केलेली आहे. हे बाजरीतलं वरचं घाण पाणी सगळं काढून घ्यायचंय आणि नंतर बाजरीचा चीक काढायचा आहे. सगळं पाणी निथळून वरती घाण आलेली असते. रोज पाणी बदलल्यामुळं घाण रोज थोडी थोडी जातच असते आणि हे बाजरीचा वास मारत असतो, पण ह्याच्या कुरड्या खूप अप्रतिम लागतात आणि खूप खुसखुशीत अशा होतात. बाजरी मिक्सरवरून बारीक करून त्याचा चीक वेगळा आणि चोथा वेगळा काढायचा आहे. ही आम्ही बाजरी मिक्सरवरून बारीक केलेली आहे, भिजवलेली. ही गाळून घ्यायची आहे व्यवस्थित. चीक खाली जाऊन बसतो. हे सगळं करण्याआधी मिक्सरच्या भांड्याला, जाळीला हातांना तेल लावून घ्यायचं आहे, नाहीतर चीक हाताला लागलेला अजिबात निघत नाही. तेलामुळे तो हाताला जास्त चिटकत नाही आणि नंतर चीक काढताना मिठाचा वापर करतात. चीक खाली पडायला खूप दमवतो, खूप वेळ लागतो. खूप मोठी प्रोसेस आहे याची, पण इतक्या छान कुरड्या लागतात चवीला. हा निघालेला चोथा परत आणखीन एकदा पाण्याने धुवून घ्यायचा, कारण त्याच्यामध्ये आतमध्ये आणखीन चीक अडकलेला असतो. सगळा चीक निघतो धुवून घेतल्यानंतर. हा आमचा चीक फक्त पाव डबाच निघालाय, वरचं पाणी काढून. त्याचं किती कुरड्या होते माहित नाही. हे पाणी उकळत ठेवले आम्ही दुसऱ्या दिवशी. पाण्याला उकळी वाफ यायला लागलेली आहे. पाणी उकळलंय, त्याच्यामध्ये मीठ किती आहे हे टेस्ट करून बघतोय. थोडं मीठ आणखी टाकतोय, कारण जरा कमी आहे. चीक घातल्यानंतर मीठ जास्त लागतं पाण्यात मीठ, त्यामुळे थोडं चमचं घालावं लागतं. थोडी उकळी येऊन द्यायची याला. पाण्याला खळखळ उकळी आल्यानंतर हळू एकदम चीक ओतायचा, कारण चिकात जर गाठी झाल्या तर कुरड्या व्यवस्थित पडत नाहीत, साच्यामध्ये अडकतात. त्यामुळे एकदम बारीक धार लावायला लागते. हळूहळू आम्ही 2 ह्याच्यामध्ये चीक ओतला. पहिला किती लागतोय पाण्याचा त्या बघून कंटिन्यू हलवायला लागतं, यात गाठी होऊन चालत नाहीत. आम्हाला आणखी जरा चीक घालावासा वाटला, कारण हे पातळ दिसत होतं, सो आम्ही यात आणखी थोडा चीक ओतला मागून. हे बघा तुम्ही, आता हे हळूहळू घट्ट होत आले, पण चीक अजून शिजलेला नाहीये. चीक शिजला म्हणजे असं ते प्लॅस्टिकच्या पिशवीसारखं त्याचं हे होतं, म्हणजे ते शिजलं असं म्हणतात. आणखी थोडा चीक ओतून घेतोय. बास की परत हलवू का?
ही प्रोसेस कंटिन्यू हलवत राहतच करायची, शिजेपर्यंत हलवावाच लागतो हा. गिच येतो घट्ट चिकन. ढिल्ला झाला की ग. शिजायचं आहे नव्हतं अजून. शिजायचं आहे शिजून का बाजरीचं पातळ होतं कुणाच ठाऊक. नाही पातळ घट्टच येतं जुनीच बाजरी आहे. आता शिजत आला तरी गार करून घालायला लागते वाटतं. आता पाणी घालायचं म्हणजे माझ्या त्याला काय घालणार आहे. चिकटला म्हणून बरं चिकटा चिल्लर म्हणून. हा चिक ऑलमोस्ट शिजत आलेला आहे. ह्याला आणखी 1-2 मिनिटांची वाफ देऊन आम्ही ह्याच्या कुरड्या घालायला चालू करणार आहे. बाजरीचा कलर काळा असल्यामुळे कुरड्या काळ्या होतात. आम्ही ह्यात कुरड्यांना वेगळा कलर येण्यासाठी हिरवा आणि केशरी कलर घालून कुरड्या घालणार आहोत. गरम गरम कुरड्या पटपट पडतात. गार झालं पीठ की खूप त्रास होतो कुरड्या घालायला. खूप जोर लावून कुरड्या घालाव्या लागतात. त्यामुळे आम्ही पटापट गरम गरम घालून घेणार आहे. बघा आम्ही साच्यामधून कुरड्या पाडायला चालू केलेले आहे. अशा बारीक चकतीने आम्ही कुरड्या त्याच्या पाडलेल्या आहेत. एका प्लास्टिकच्या कागदावर घातलेले, त्याच्या खाली आम्ही तळवट पण हातरलाय. ऊन यायच्या आधी आमच्या सगळ्या कुरड्या घालून झालेल्या आहेत. सावली आहे तोपर्यंत ह्या सगळ्या कुरड्या मी घालून घेतल्या. आता उन्हात ह्या खडखडीत वाळून निघतील. त्यानंतर या आम्ही संध्याकाळी कुरड्या आता पलटून घेणार आहे की दुसऱ्या साईडनं पण त्या वाळतील. ह्या कुरड्या मी पलटून झालेल्या आहेत. ह्या कुरड्या आमच्या पलटून झालेल्या आहेत. आता ह्या तळून दाखवतो. वाळलेत कट्ट. थोडासा ओलेपणा आहे. आम्ही आज पण ह्या वाळत घालणार आहे. खूप खुसखुशीत, हात लावेपर्यंत अशा तुटतात, म्हणजे तोंडात टाकल्यावर पटकीने विरघळतात आणि चवीला तर इतक्या सुंदर लागतात ह्या. अप्रतिम. तुम्ही ही एकदा करून बघा.